गरमागरम रेड सॉस पास्ता आठवड्यातून एकतरी वेळा मुलांना करून द्यावाच लागतो. तर आपण हा पास्ता घरच्या सामानात, घरच्याच मसाल्यात बनवून तयार करूयात. तर पाहूयात कसा बनायचा. दिसायला जेवढा सुंदर दिसत आहे तसाच खायलाही टेस्टी आहे. मुलांना फार आवडतो. आठवड्यातून एकदा तरी करून द्यावा लागतो. तर मी ही रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. यासाठी मी हे पास्ता घेतलेले आहेत. हे पाकेटचे पास्ता आहे आणि याला मी पाण्यात उकळून मीठ टाकून ठेवणार आहे. यानंतर मी व्हेजिटेबल्स घेतले आहेत. तर आपण टोमॅटो घेणार आहेत. टोमॅटो आपण 3 ते 4 घेऊ शकतो. आता याला थोडे मोठेच कट करून घेऊयात आणि यानंतर याची प्युरी बनवून घ्यायची आहे आपल्याला. या पद्धतीने आणि एक मिक्सरचं पॉट घेतलं आणि यामध्ये हे घालून आपण याची प्युरी बनवून घेणार आहोत. एकदम सोपी अशी रेसिपी आहे. झटपट बनवून तयार होते. मुलांना जेव्हाही खायचा मूड झाला तेव्हा बनवून तयार करूयात या पद्धतीचा पास्ता. हा माझा पार्थ आहे. त्याला पास्ता खायचा आहे, त्यामुळे मधात करत आहे. यानंतर हे साईडला ठेवलं आणि हे आपण कांदा कट करून घेऊयात. कांदा बारीक कट करायचा आहे. आपण याला फोडणीत घालणार आहोत. शिमला मिरची, पातीचा कांदा घेतला. पातीचा कांदाही एक टाकत आहे मी. आपले मुलं जे खात असतील ते आपण यात टाकू शकतो. यानंतर याचा गॅस बंद केला आणि हे गरम गरम उकळून शिजवून तयार झालेला आहे. पाणी काढून घ्यायचं आहे आणि पास्ता काढून घ्यायचा आहे. खूप गरम होतं, पण पास्ता छान शिजलेला आहे. यामध्ये मी काढून घेत आहे. खूप गरम आहे आणि मी जे पातेलं घेतले ते छोटं झालं आहे, तरी आपण साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि याला थंड करायला ठेवूयात. पाणी काढून घ्यायचे. येथे मी कढई ठेवली आहे. मोठी कढई ठेवली आहे. गरम करायला ठेवायची आहे. कढई छान तापली की यामध्ये तेल घालून घेतलं आहे. तेल घातलं आणि यामध्ये मी जिरा आणि लसूणची जी पेस्ट असते ओबडधोबड काढलेली ती घालत आहे. लसूण जास्त घालायचं आहे, छान लागतं टेस्टला. आवडीनुसार हिरवी मिरची यामध्ये टाकू शकता. मुलांना जर करायचं असेल तर आपण कमी स्पायसी करतो. तर यामध्ये मी लसूण टाकलं आणि जिरं टाकलं. याला छान परतून घ्यायचं. परतून कलर बदलेपर्यंत घेतल्याच्या नंतर यामध्ये आपण हा कांदा, पातीचा कांदा, शिमला मिरची सगळे एकत्र टाकून घेऊया आणि याला छान परतून घ्यायचं आहे. परतून झाल्याच्या नंतर आपण पाहू शकता 1-5 मिनटं याला परतून लागतील व्हायला. तेल थोडं कमीच घालायचं आहे. तेल यात जास्त घालायचं नाही आहे. आपण वरतून बटर घालणार आहोत. आता यामध्ये आपण घालूया टोमॅटोची प्युरी, जी की मी बारीक करून घेतली होती. मी बटर साईडला काढून घेत आहे आणि मी इथे एक पास्ताचं पाकिट मसाला असतो ते टाकणार आहे थोडंसं वरतून, गरम मसाला आणि रेड चिलीही टाकणार आहे. येथे मी टोमॅटोचं जे बारीक टोमॅटो केले आहे ते टाकून घेतले आहेत आणि याला छान परतून घ्यायचं आहे. शिजल्यानंतर याचा कलर बदलतो आणि आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूयात. मी थोडंसं पाणी टाकून याला मिक्स करून टाकून दिलं आहे. आता हे शिजते आहे आणि शिजल्यानंतर याच्यामध्ये मी मसाले ॲड करून टाकणार आहे. यामध्ये मी हळदी पावडर टाकली आहे. लाल तिखट टाकायचं आहे. 1 चमचा भरून लाल तिखट टाकायचं. मीठ टाकायचं थोडंसं. पास्ता शिजतानाही आपण मीठ टाकलेलं आहे. आता हे थोडासा गरम मसाला टाकला आहे. आता याला छान मिक्स करून घेऊयात. फुल गॅस ठेवायचा आहे म्हणजे हे छान शिजून तयार होते फास्ट. आणि याच्यामध्ये आता मी इथे सॉस टाकणार आहे. तर इथे मी मेयोनीज सॉस टाकला आहे. या पद्धतीने 1-2 चमचे तरी मी इथे टाकत आहे.
त्याचनंतर इथे टोमॅटोचा सॉस पण टाकायचा आहे आपल्याला. टोमॅटोचा सॉस कमी जास्त करू शकता. मी इथे 1 चमच्याच्या बरोबर टोमॅटोचा सॉस घेतलेला आहे आणि तोही टाकायचा आहे. आता याला मिक्स करूया. गॅस फुल ठेवायचा आहे आणि यामध्ये आपण पास्ता मिक्स करून घ्यायचा आहे. पास्ता टाकायचा आणि याची वाफ येऊ द्यायची आहे. इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाका. हा पास्ता गरम गरम असल्यामुळे टाकायला थोडंसं अवघड जातं आहे. हे टाकला आणि याला मिक्स केलं. मिक्स करून याला एक वाफ येऊ द्यायची आहे. यामध्ये वरतून आपण बटर घालूयात. बटर टाकल्यावर एकदम टेस्टी असं हे पास्ता बनवून तयार होते. आपण पाहू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहे, तर खायला किती टेस्टी लागेल. तर मी याच पद्धतीने घरच्या घरी पास्ता मसाला पास्ता बनवून तयार करते. रेसिपी एकदम सोपी आहे आणि मुलांना आवडेल अशी आहे. आपण हा डब्यामध्ये सुद्धा पास्ता बनवून देऊ शकतो. यावर आपण गरम गरम पास्तावरच बटर घालून घेऊयात. बटर यावर टाकायचं आणि थोडंसं पाणी सोडून 2 ते 3 चमचे टाकायचं आणि झाकून ठेवायचं. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत.